जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन यूट्यूब व्लॉगमध्ये. खरं तर आहे ना, इंट्रो मी खूप उशिरा शूट करतोय कारण की इंट्रो शूट करायचं विसरून गेलो होतो. तर आपला आहे ना आजचा जो व्लॉग असणार आहे खूप सुंदर असणार आहे, कारण की आज आपण जात आहोत एका सुंदरशा ठिकाणी जे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि तुम्ही व्लॉगच्या थंबनेलवरून तर ओळखलं असेलच, अंदाज लावला असेलच. तर आज आपण खूप सुंदरशा ठिकाणी जाणार आहोत. तिथे जाऊन आपण ते ठिकाण संपूर्ण आपण फिरणार आहोत, एक्सप्लोर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. मंडळी, आत्ता मी आहे मुंबई गोवा नॅशनल हायवेवरती. आणि सांगायचं झालं तर मलाच माहीत नाही की मी कुठे चाललोय ते. तर म्हटलं आज एक खूप छान दिवस आहे, सो म्हटलं कुठेतरी जाऊया. तर अशा ठिकाणी जाणार आहे की जे तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि जे मला आवडणार आहे. पण माझं कन्फर्म नाही आहे कुठे जातोय ते. पण तुम्ही थंबनेल, कारण की मी थंबनेल तर अपलोड करणारच आहे, सो तुम्ही थंबनेलवरून ओळखालच की मी कुठे जातोय ते. बट जे लोकेशन आहे ते तुम्हाला व्हिडिओतच पाहायला मिळेल. सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सुंदर अशा ठिकाणी आपण जाऊ. तुम्हाला खूप छान छान नजारे दाखवेन. खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ क्लिप शूट करेन. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, आत्ता मी आहे राजापूरमध्ये. मगाशी जेव्हा मी व्हिडिओ शूट केला तेव्हा मी होतो कणकवली, म्हणजे तरळे वगैरे, खारेपाटण वगैरे याच्या पुढे, खारेपाटणच्या पुढे होतो. तर ऑलमोस्ट मी तरळ्यातून रिटर्न आलो आहे काही तांत्रिक अडचणीमुळे. पण प्लॅन कॅन्सल होणार नाही आहे, कारण की आपली दुसरी गाडी येते. ही गाडी पप्पा घेऊन जात आहेत. सो आपण निघणार आहोत दुसरी गाडी घेऊन. सो लेट्स गो. तर मंडळी, मगाचपासून मी गाडीतच फिरतोय. अजून प्रॉपर लोकेशनवरती निघालो सुद्धा नाही आहे. म्हणजे निघालो होतो तरळ्यापर्यंत, तर एक प्रॉब्लेम आला. सो आत्ता मी निघालो आहे. पण तुम्हाला दाखवतो पाऊस काय पडतोय. पाऊस इतका भयंकर आहे ना, दाखवतो वेट. पाऊस बघा, काय जोरदार पाऊस आहे तो. मगाशी पाऊस नव्हता जेव्हा मी खारेपाटणच्या आसपास होतो, पण आत्ता जो पाऊस आहे खूप प्रचंड आहे. आणि आत्ता आहे आपल्याकडे डस्टर. होई नाही, पावसाचं काय चाललंय काय अंदाज नाही. म्हणजे मगाशी जोरदार पाऊस होता आणि आत्ता पाऊसच गायब झालाय. आणि आता पूर्णपणे ऊन आहे. म्हणजे वातावरणाचा काही अंदाज देऊ शकत नाही. मला वाटलं पुढे पूर्णपणे पाऊस असेल जोरदार, पण झाला, गायब पण झाला. तर मंडळी, आत्ता आपण बघता बघता आलो आहोत मालवणला. म्हणजे अचानक भयानकपणे हा प्लॅन झालेला आहे, तुम्हाला खरं सांगतो. कारण की माझ्या मनात काहीच नव्हतं की कुठे जायचंय. आता मालवणला तर आलोय, पण आता मालवणमध्ये कुठे कुठे मी फिरणार आहे ना, हे तुम्हाला व्हिडिओतच समजेल. कारण की काहीच प्लॅन नाही आहे, काहीच नाही, फक्त जातोय मी. सो बघा आता. चला, आपल्या स्वागतासाठी कमानी आहे. सुस्वागतम श्री क्षेत्र नेरूर कलेश्वर. लेट्स गो. अजून लेट्स गोच करतोय. अजून पोहोचायचंय, पण अजून आपण एक 10 मिनिटामध्ये पोहोचणार आहोत मंडळीनो. तर गाडी मी इथे पार्क केलंय आणि मी आत्ता आलो आहे श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर, तीर्थक्षेत्र वालावल. तर पहिल्यांदाच जातोय आपण या मंदिरामध्ये. तर बघूया, किती सुंदर असं मंदिर आहे. आणि आपण दर्शनसुद्धा घेऊया लक्ष्मीनारायण बाप्पाचं. लक्ष्मीनारायण मंदिर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील वालावल येथे स्थित आहे. आपण आलो आहोत वालावल मध्ये जाते. कोकणातील निसर्गाला पडलेले सुंदर लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये. खूप सुंदर असं मंदिर आहे. मराठी मी फार काही बोलणार नाही, चानी बस तुम्ही बघा या माध्यमातून. वालावल हे गाव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. कुडाळ प्रांताचे 12व्या शतकातील स्वामी चंद्रभान आणि सूर्यभान देसाई यांची वालावल ही राजधानी होती. या ऐतिहासिक व निसर्ग समृद्ध वालावलचे खरे वैभव म्हणजे येथील लक्ष्मीनारायण मंदिर.
मंदिरातून दर्शन घेऊन आलो आणि तुम्हाला आत्ता मी एक खास गोष्ट दाखवतो. ती आहे ही गोष्ट. हे समोर जे तुम्ही पाहताय ते आहे कमळ तलाव. किती मोठं तलाव आहे बघा, आणि नजर जाईल तोपर्यंत सर्व कमळच आहेत यामध्ये. खूप सुंदर असं तलाव आहे. तुम्हाला एक क्लोज शॉट दाखवतो. हे जे संपूर्ण तलाव आहे ना, जे या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाजूलाच आहे, वालावलमधील, किती सुंदर तलाव आहे बघा. कारण की संपूर्ण कमळांनी भरलेलं आहे. म्हणजे जेवढी नजर आहे ना समोर, तेवढी सर्व कमळं आहेत. आणि खूप सुंदर असं हे वातावरण आहे. आणि बाजूलाच हे लक्ष्मीनारायणाचं मंदिर, खूपच छान. तर मंडळी, बघितलात तुम्ही माझ्या मागे किती सुंदर असं कमळाचं तलाव आहे. आणि पाऊस पडतोय पण इतकं प्रचंड गरम होतोय ना. पण आता मी कॅमेऱ्यामधून तर तुम्हाला ही कमळं एवढी व्यवस्थित दाखवू शकत नाही, कारण की तेवढे आपल्या मोबाईलला तेवढी झूम नाही आहे. जेवढा आहे तेवढा मी तुम्हाला क्लिअर दाखवण्याचा प्रयत्न केला. सो ड्रोन असतं तर खूप बेस्ट झालं असतं. बघू शकता किती सुंदर आहे ते. आणि माझ्या मागे जिथे लिहिलेलं आहे आय लव्ह वालावल. सो आत्ता मी दर्शन घेतलं आहे, कमळ तलाव पण पाहिलं, आणि बघूया आता पुढे कुठे जायचं आहे ते. चला. हे मंदिर 14व्या शतकातील असून हे प्राचीन हेमांडपंथी वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे. मंदिरातील लाकडी व दगडी खांब, तसेच छतावरील कमळाच्या फुलांचे आणि विविध देवांचे शिल्पकर्म अतिशय नयनरम्य व आकर्षक आहे. तर मंडळी, आत्ता मी आहे माऊलीच्या मंदिरामध्ये, म्हणजे वालावलमधलंच एक मंदिर आहे जे आपण आत्ता लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये गेलो होतो. तर त्यांची ही बहीण. आता दर्शन वगैरे घेतलं आहे. आणि एक खासियत म्हणजे या मंदिराची सांगायची की तुम्ही माझ्या इथे समोर आता बघू शकता लाकडाच्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या. तर ह्याची गोष्ट अशी आहे की मनात तुमच्या जी काही इच्छा असेल किंवा जे काही नवस असतील, तर ते जर पूर्ण झाले की त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला एक लाकडी वस्तू इथे द्यावी लागते. आता बघू शकता इथे किती अशा गोष्टी आहेत. त्या प्रत्येकाचे नवस आहेत, पाळणे आहेत, पाय आहे, हात आहे, संपूर्ण शरीर आहे, अशा या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर ते मग इच्छा पूर्ण झाल्यावर, ते देवीचे ते नवस बोलल्यानंतर पूर्ण झाल्यावर ते अशा स्वरूपामध्ये नवस पूर्ण केला जातो. खूप सुंदर असं मंदिर आहे हे सुद्धा, बघू शकता. तर नमस्कार काका, तुमचं नाव कसं? संजय शिवराम आडवणकर. आडवणकर. वालावल. वालावल. तर मंडळी, तुम्हाला सांगण्याची एक गोष्ट अशी की मी जेव्हा आता वालावलमधल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये गेलो होतो दर्शनासाठी, तर तेव्हा मला हे काका अचानकपणे तिथे भेटले. तर काकांना भेटून इतकं खूप छान वाटलं की त्यांनी मला खूप सारी माहिती पण दिली. आणि त्यांनी मला नारायणाच्या बहिणीच्या मंदिरामध्ये, म्हणजे माऊलीचं मंदिर, आता हे जे तुम्ही समोर बघताय हे माऊलीचं मंदिर आहे, तिथे आम्हाला घेऊन आले. सड्यावरची माऊली. तर काका मला खूप छान प्रकारे मार्गदर्शन करत आहेत, कारण की मी एका दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आलो आहे. तिथे मला माहीत नसताना हे काका मिळाले, आणि हे काका आत्ता मला खूप चांगल्या प्रकारे इथलं मार्गदर्शन करून सर्व गोष्टी दाखवत आहेत. तर काका, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. खूप छान मला आत्ता मार्गदर्शन केलात. तर मंडळी, हे आहे सातेरी देवीचं मंदिर. ते बघू शकता, स्वयंभू आहे. हे खूप जागृत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे हे जे मी मंदिर पाहतोय ना, हे खूप मला वेगळं बघायला मिळतं आहे. इथे लिहिलेलं सुद्धा आहे श्री देवी सातेरी प्रसन्न. पण हे जे वारुळ आहे हे खूपच मोठं आहे. आणि बघू शकता काहीतरी तर हे आहे श्री वेतोबा आणि श्री देवी भद्रकाली देवीचं मंदिर. आणि हां, चव्हाटा निरूळ. तर मंडळी, पूर्ण व्हिडिओ तर तुम्ही पाहिलात. शेवटला काय झालं तुम्हाला मी सांगतो. खरं तर माझ्या मोबाईलचं स्टोरेज भरलं, त्यामुळे मला पुढे फुटेजेस शूट करता नाही आले, म्हणजे व्हिडिओ शूट नाही करता आला. त्यामुळे अर्धवट फुटेज रेकॉर्ड झालं, आणि त्यानंतर मग मला रेकॉर्डिंगचा चान्स पण नव्हता.
त्यामुळे मग जेवढं मला पॉसिबल झालं तेवढा मी व्लॉग शूट केला. बघितलात तुम्ही किती सुंदर असं मंदिर होतं ते. खूप जास्त पुरातन मंदिर आहे ते. 2 वालावलकर म्हणून जे बंधू आहेत त्यांनी ते बांधलेलं आहे आणि खूप मोठा इतिहास आहे त्याचा. जेवढा मला माहिती आहे तेवढा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आपल्या व्हिडिओ थ्रू. तर हा व्हिडिओ ना एक असाच खूप सुंदर असा व्हिडिओ होता जो तुम्हाला मी दाखवला. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर कसा वाटला एक कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.